लक्ष्मी आहे. लक्ष्मीचं जेव्हा दुसरं लग्न होतं ज्ञानोबा मेटकरी यांच्यासोबत जेव्हा लग्न होतं त्यानंतर म्हणजे लक्ष्मीचं नाव अनुसया असं ठेवलं जातं. ही एक अत्यंत महत्वपूर्ण पिढी आहे. लक्ष्मीचा संसार असो, लक्ष्मीच्या आयुष्यामध्ये येणारे चढउतार असो, तिला आलेलं वैधव्य असो, तिचं त्या पत्र्याच्या घरामध्ये राहणं असो, एकंदरीत करून आणि अत्यंत आर्त अशा रीतीनं कादंबरीकार या सगळ्या म्हणजे ग्रामीण जीवनाचा पट या ठिकाणी मांडायला लागतो. यानंतरची पुढची महत्वपूर्ण पिढी आहे मालनची लेकरं. मालनची 5 अपत्य आणि या अपत्यांच्या माध्यमातून मालनचं अत्यंत प्रभावी चित्र या ठिकाणी लेखक करायला लागतो. ते चित्रण अशा रीतीचं आहे, मालन एकाच वेळी अनेक प्रकारच्या भूमिका या ठिकाणी निभावत असते. ती एक आई आहे, तिच्या 5 लेकरांची ती आई आहे. आणि आणखी हे सांगायला या ठिकाणी महत्वपूर्ण वाटतं, ती फक्त 5 लेकरांची आई नाही, ती खरोखर तिच्या सासऱ्याची सुद्धा आई आहे. जेव्हा सासरा म्हणजे मृत्यूपंथाला लागायला लागतो त्यावेळेस त्या सासऱ्याची पूर्ण सेवा एका लहान म्हणजे मुलाची, एका लहान बाळाची, लहान लेकराची जशी सेवा करावी अशा रीतीनं सेवा करणारी आणि खऱ्या अर्थानं सासऱ्याला कृतार्थ वाटेल अशा म्हणजे पद्धतीचं एकंदरीत सेवा असेल किंवा तसं वागणं असेल, या माध्यमातून अशी मारण आपल्याला पाहायला मिळते. ती आई आहे, ती बायडीची मैत्रीण आहे. बायडी नावाचं अत्यंत महत्वपूर्ण पात्र आहे कादंबरीमध्ये. ओके, त्यासोबतच ती अत्यंत चांगली अन्नपूर्ण आहे. ती गावामध्ये जोगवा मागणारी अशा पद्धतीची जोगतीण आहे. अशा रीतीचे नानाविध रोल अत्यंत चांगले आणि अत्यंत प्रभावी रीतीनं मालन या माध्यमातून मांडायला लागते. तर कादंबरीचं जे शीर्षक आहे बुरुमाट, या बाबतीत मी या ठिकाणी थोडंसं बोलू इच्छितो. आम्ही जेव्हा इंग्लिश मध्ये कादंबऱ्या शिकवतो त्या ठिकाणी 2 प्रकारचे आम्ही प्रतीक शिकवत असतो. एक प्रतीक अशा रीतीचं असतं, ते त्या कादंबरीमध्ये एखाद्या वेळेसच आलेलं असतं, त्याला आम्ही सिम्बॉल म्हणतो. आणि दुसरे प्रतीक असतं, ते प्रतीक पुन्हा पुन्हा येत असतं. त्या म्हणजे प्रतीकाला इंग्लिशमध्ये आपण मोटिफ अशा पद्धतीने म्हणतो. हा बुरगांड हा नावाचा जो शब्द आहे, हा जो प्रतिकात्मक या ठिकाणी वापर झालेला आहे, हा वापर म्हणजे पुन्हा पुन्हा यायला लागतो जेव्हा जेव्हा ते अवकाळी अशा पद्धतीचं पाऊस येतं. मला थोडा वेळ त्या शंकर पाटलांच्या वळीव नावाच्या त्या कथेची सुद्धा आठवण होते. पण वळवाचा पाऊस हा वेगळा असतो. वळवाचा पाऊस अत्यंत मोठा असतो, हा पाऊस अत्यंत बारीक बारीक पाऊस पडणारा. मराठवाड्याच्या काही भागामध्ये, ज्या भागातून मी आलो लातूर जिल्ह्यामध्ये, अशा प्रकारच्या पावसाला इगिम म्हणतात. इगिम, ओके, विघ्न घेऊन येतो तो, अशा पद्धतीचा पाऊस असणारा हा. म्हणजे पुन्हा पुन्हा 3 ते 4 वेळेस जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये मुख्य पात्राचे येतो, नायिकेचे येतो, त्या वेळेस त्या नायिकेची सत्वपरीक्षा तो घेत असतो. आणि प्रत्येक वेळेस ज्याप्रमाणे अगोदर सांगण्यात आलं, प्रत्येक वेळेस एक संकटाची चाहूल घेऊन तो पाऊस येत असतो. अशा रीतीनं पुन्हा पुन्हा येणार हे प्रतीक आहे, जे मोटिफ आहे, हे खरं तर या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. इतर अशा प्रकारचे सुद्धा काही प्रतीक या ठिकाणी येतात. तिच्या म्हणजे घराची खचलेली भिंत हे एक अत्यंत महत्वपूर्ण प्रतीक आहे. ओके, ती जी जोगतीण जी असते, तिची जी परडी, ते एक दुसरं अत्यंत महत्वपूर्ण प्रतीक आहे. तर वेगवेगळ्या प्रतीकांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या रीतीची गुंफण या ठिकाणी लेखक करायला लागतो. आणि अत्यंत महत्वपूर्ण आणखी एक मला या ठिकाणी प्रतीक वाटतं, ते म्हणजे पत्र्याचं घर. हे पत्र्याचं घर म्हणजे मालनच्या आईचं सुद्धा पत्र्याचं आणि कुणाचं घर आहे. ज्या म्हणजे आईची अत्यंत हालाकीची परिस्थिती असते. मालनची आई लक्ष्मीचा पहिला नवरा जेव्हा वारलेला असतो त्यावेळेस ती अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये राहणारी लक्ष्मी. नंतर लक्ष्मीचं जेव्हा दुसऱ्यांदा लग्न होतं, त्या म्हणजे दुसऱ्या लग्नानंतर तिच्या आयुष्यामध्ये आलेली सुबत्ता आणि तिच्या आयुष्यामध्ये झालेला बदल या पत्र्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतो. आणि हे जे पत्र्याचं जे घर आहे, अत्यंत तापणारं, अत्यंत तापदायक, त्रासदायक असणारं पत्र्याचं घर, खरं तर आयुष्याचा असंबद्ध त्रिकोण मालनच्या ते व्यापून राहतं ते पत्र्याचं घर. जेव्हा मालन लग्न झाल्यानंतर सुरुवातीला सासरी वगैरे यायला लागते, त्यावेळेस तिची त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगल्या रीतीची आहे. आईच्या कुडाची आणि पत्र्याच्या घरातली मारण त्या चांगल्या माळवदाच्या घरामध्ये येते. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं तिच्या आयुष्यामध्ये सोबतता येते याचं महत्वपूर्ण कारण आहे
ज्या पद्धतीचं कर्तृत्व महाराजांचं असतं, त्या कर्तृत्वाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एकांगी अशा प्रकारची कामं करून फक्त एकट्याच्या जोरावर सगळा संसाराचा गाडा ओढायचा आणि संसाराला आणि सगळ्या आपल्या कुटुंबाला अत्यंत चांगल्या सुबत्तेच्या परिस्थितीमध्ये नेऊन ठेवायचं, ही तिच्या आयुष्याची परिस्थिती आहे. पण असं असून सुद्धा जेव्हा कादंबरीच्या आपण शेवटाकडे जायला लागतो त्यावेळेस आपल्याला लक्षात यायला लागतं, मुलाच्या शिक्षणासाठी मुलगी सगुणा, त्या सगुणा सोबत लेंगरे वस्तीवर जाणारी मालन आणि त्या मालनची एकंदरीत माळवदाच्या आणि चांगल्या घरातून परत एकदा पत्र्याच्या घरामध्ये होणारी अवनती या माध्यमातून वाचकांच्या लक्षामध्ये यायला लागते. तर अशा रीतीनं म्हणजे जो त्रिकोण आहे, आई लक्ष्मीच्या आयुष्यामध्ये असणारं पत्र्याचं घर, पुन्हा मालनच्या आयुष्यामध्ये येणारं माळवदाचं आणि चांगलं घर, आणि या कादंबरीच्या शेवटी जेव्हा आपण यायला लागतो ते पत्र्याचं घर, त्या घरामध्ये होणारा त्रास आणि एकंदरीत ते अत्यंत भीषण अशा प्रकारचं जगणं, हा खरं तर जगण्याचा एक महत्वपूर्ण त्रिकोण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर एक वाचक आणि अभ्यासक म्हणून या म्हणजे कादंबरीची काही कादंबरीमध्ये काही उणिवा सुद्धा मला आढळल्या, मी त्यावर सुद्धा बोलतो. महेश खरात हे आमचे चांगले मित्र आहेत, त्यामुळं मित्राला उणिवा सुद्धा सांगणं मला अत्यंत महत्वपूर्ण वाटतं. मी पहिली उणीव अशी सांगतो की कादंबरीचा आशय अत्यंत चांगला आहे, मला जाणवलेला आशय अत्यंत चांगला आशय आहे. पण थोडस कादंबरीची जी मांडणी आहे, ज्या प्रकारची भाषा हवी होती त्या प्रकारची भाषा थोडस यायला पाहिजे होती की काय असं वाटून राहायला लागतं. कारण मी या ठिकाणी काही उदाहरणं काढलेले आहेत. बऱ्याचदा अनावश्यक स्पष्टीकरण यायला लागतं, बऱ्याचदा म्हणजे लेखक म्हणजे अनावश्यक शब्दछल करायला लागतो. ओके, काही उदाहरणं या ठिकाणी सांगतो. हे उदाहरण अत्यंत महत्वाचं आहे. तसं त्याला काहीतरी हुकल्याची आणि नेमके काहीतरी चुकल्याची जाणीव झाली. मला असं वाटतं की हा शब्दछल जर आपण टाळला असता तर थोडस बरं झालं असतं. अशा प्रकारची अशी बरीचशी काही उदाहरणं देता येतात. ओके, आणि या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला थोडस आशयाची पातळी चांगली आहे, पण बऱ्याचदा लेखक विनाकारण काही गोष्टींचं स्पष्टीकरण सुद्धा द्यायला लागतो. हे आपण पाहू शकतो. सगुणाच्या लग्नाचा दिवस ठरल्याप्रमाणे बापूसाहेब आणि त्यांचा मुलगा शंकर, असं बऱ्याचदा झालंय. बापूसाहेबाचा मुलगा शंकर, बापूसाहेबाची सून मालन, मालनचा मुलगा मोहन, मालनचा मुलगा सहदेव, या गोष्टी कुठंतरी एक वाचक म्हणून, एक अभ्यासक म्हणून थोडस खटकणाऱ्या वाटल्या. त्यामुळं अशा म्हणजे पद्धतीच्या बाबी आपण टाळू शकला असता असंही म्हणायचंय. आणि आणखी एक कादंबरीच्या जेव्हा शेवटी येतो त्या ठिकाणी सुद्धा एक जेव्हा 11वा जे प्रकरण आहे, 11व्या प्रकरणामध्ये सुद्धा हा शब्दचल परत एकदा आला, शेवटी आला. हा शब्दचल पाहू शकता. मंद मंद होत चाललेल्या दिव्याची मंद वात मंदावत होत चालली होती. ओके, यातून नेमकं काय साधायचं होतं हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहायला पाहिजे. तर काही असो, या पुस्तकाच्या काही मर्यादा पण आहेत, काही उणिवा सुद्धा या ठिकाणी जाणवतात. पण सर्वात आता उणिवा तर कुठल्याही कलाकृतीमध्ये उणिवा असतात, तर त्या उणिवांना आपण स्वीकारूनच आपण खरं तर त्या कलाकृतीचा आस्वाद घ्यायचा असतो. तर या कादंबरीचा सर्वात महत्वपूर्ण गुण मला कोणता वाटला, जेव्हा एकंदरीत आपण हे जे मुख्य पात्र आहे, जी नायिका आहे, या नायिकेच्या जीवनाची वाताहत तिनं केलेलं कष्ट हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा मला उद्धव शेळके यांच्या धग मधली ती कौतिक आठवायला लागते. ओके, खरं तर या कादंबरीची जातकुळी थोडीफार उद्धव शेळके यांच्या धग या कादंबरीसारखी आहे असं म्हणणं मला वाटायला लागतं. तर कादंबरीकडे म्हणजे आपण जेव्हा वळायला लागतो, कादंबरीचं वाचन करायला लागतो, हे जाणवायला लागतं की कादंबरीकारांना केलेला हा पहिला प्रयत्न आहे. ओके, त्यामुळं मी असं म्हणणार नाही की कादंबरी अत्यंत उत्तम झालेली आहे, पण सुरुवात उत्तम आहे. आणि जर आत्ताच उत्तम म्हटलं तर नंतर येणारं जे प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्ट बद्दल काय म्हणायचं. खरं तर लेखकाची सुरुवात आहे, कादंबरी ताकदीची झालेली आहे, आशय तर अत्यंत चांगला आशय आहे. आणि खरं तर महेश खरात यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करेल. या कादंबरीचा जो शेवट 11वं प्रकरण
म्हणजे खरं तर या कादंबरीचा गाभा आणि या कादंबरीला अत्यंत उंच अशा शिखरावर नेऊन ठेवतो लेखक. खरं तर जेवढी ताकद शेवटच्या प्रकरणामध्ये आहे तेवढी ताकद अगोदरच्या प्रकरणामध्ये सुद्धा येऊ शकली असती, पण यावर म्हणजे कादंबरीकार या ठिकाणी थांबणार नाहीत. यापेक्षा उत्तम कलाकृती ते आपल्याला देणार आहेत. त्यामुळं कादंबरीकारांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो, त्यांचे अभिनंदन करतो आणि माझं जे वक्तव्य या ठिकाणी ठेवायचं होतं ते ठेवतो. सर्वांचेच आभार. धन्यवाद सर. परिसंवादातून एखाद्या कलाकृतीच्या साहित्यकृतीच्या उजव्या आणि डाव्या बाजू मांडल्या जातात. जसं नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे त्या साहित्यकृतीमध्ये काही महत्त्व असतं तर काही उणिवा सुद्धा असतात आणि त्या एक मित्र नात्याने सच्चा मित्र काय असतो त्या अभ्यासाच्या माध्यमातून डॉक्टर ज्ञानेश्वर सूर्यवंशी सरांनी अत्यंत परिणामकारक आणि प्रभावीरित्या आपल्या भाष्यरूपी मनोगतातून आपल्या समोर मांडलेला आहे. त्यांना कादंबरीचा आशय खूप भावला आहे, पण अनावश्यक शब्दछळ मात्र त्यांना वाचताना वाचक अभ्यासक म्हणून खटकते. उत्तमपणे त्यांनी मांडलेले आहेत. धन्यवाद सर. यानंतर या परिसंवादातील तिसऱ्या आणि शेवटच्या भाष्यकार आहेत डॉक्टर राजश्री पवार मॅडम. मी त्यांना निमंत्रित करतो की त्यांनी आपले भाष्यरूपी मनोगत ठेवावे. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील बसलेले सर्व मान्यवर, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माझ्या अगोदर या कादंबरीवर जवळजवळ 4 जण बोललेले आहेत आणि कथानक पण तुम्हाला कळालेलं आहे. जरी कादंबरी वाचलेली नसेल तर पुन्हा कथानक वगैरे सांगण्याची गरज नाही आहे. आणि कथानक सांगण्यापेक्षा जसं सरांनी आता सांगितलं की कादंबरीचं आपण जे हे करत असतो आकलन, आस्वादन आणि मूल्यमापन, ते करत असताना ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात की ज्याच्यामुळं ते पुस्तक त्याची श्रेष्ठ कनिष्ठ असं नाही ठरवता येत नसतं, कारण असं काही नसतं जगामध्ये. आपला दृष्टिकोन असतो तो. त्या जगामध्ये जो चांगल्या दृष्टीने बघतो त्याला सगळं सुंदरच वाटतं आणि ज्याच्या अगोदरच किंतु परंतु जर तर असं तसं असंच असेल तर त्याला कुठलीच गोष्ट सुंदर वाटू शकत नाही. आणि साहित्यालाही हेच लागू होतं. साहित्यामध्ये किंवा ह्या कादंबरीमध्ये काय असायला हवं होतं असं आपण कोणीच नाही सांगू शकत, ओके. फक्त जे आलेलं आहे त्यामध्ये लेखक कशा प्रकारे खरा उतरलेला आहे किंवा त्याला मांडताना किती सहजता आहे किंवा साहित्याची जी काही मागणी असते किंवा आकृतीबंध असू द्या किंवा मग एकंदरीतच साहित्याचा जो घाट असतो त्याची काय मागणी आहे, त्या अनुषंगाने तो किती खरा उतरलेला आहे, बस याचंच आपण हे करत असतो. बाकी तर वाचक हे आनंद घेत असतात पुस्तकाचा. त्यांना याच्याशी काही घेणं देणं नसतं की तुमचे कोणते कोणते घटक पाहिजे कादंबरीमध्ये, ते कसे आले पाहिजे वगैरे. आणि मला असं वाटतं की कुठलाही आपण चित्रपटाचं उदाहरण याच्यासाठी देऊया की एखाद्या चित्रपटात काहीच नसतं. जसं पुष्पा चित्रपट आला होता, असं म्हणतात की तो नायक म्हटला होता म्हणे की हा चित्रपट असं दाखवून द्या टीव्हीवर, कारण याला खूप जास्त पाहणार. नायकालाच आत्मविश्वास नव्हता आणि तो चित्रपट किती चालून गेला आपल्याला माहिती आहे. तसं असतं कुठलीही कथा, कादंबरी किंवा कुठलीही कलाकृती ही म्हणजे लेखकाने त्याचं जे काही प्रॉडक्ट आहे ते बाहेर आणल्यानंतर ती वाचकांना कशी भावू शकते, कशी आवडू शकते, याचं काही गणित नाही. पण एक वेगळा प्रयोग मला असं वाटतं की अलीकडे महेश टिळकांनी एक ग्रामीण स्त्री निवडली. म्हणजे हे पात्र जे निवडलं किंवा कादंबरीची जी कथावस्तू आहे त्याच्यासाठी महत्वाची मालन ही जी एक ती काही विलक्षण अशी स्त्री नाही आहे, ती सर्वसाधारण स्त्री आहे की अशा स्त्रिया आपल्याला ग्रामीण भागामध्ये सगळीकडे बघायला मिळतात. नवी स्त्री अशीच असते. स्त्री मुळातच अतिशय शोषित, काटक
आणि धैर्यवान अशीच असते. धैर्य हे तिचं गुणच आहे. आणि तिचं सगळ्यात महत्त्व जे असतं, तिच्यासाठी महत्त्वाचं जे असतं ते तिचं कुटुंब असतं. आणि कुटुंब व्यवस्था आजच्या काळात सुद्धा आपल्या भारतामध्ये किती घट्ट तिची विण आहे हे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये रेखाटलेलं आहे. ते पकडलेलं आहे चांगल्या प्रकारे त्यांनी. आणि त्या आपण जसं म्हणतो की कुटुंब व्यवस्थेची किंवा नात्यातले जी काही गुंतागुंत असते तर ती गुंतागुंत वगैरे नाही आहे. पण स्त्री आणि पुरुष यामधला जो संबंध आहे की पूर्व परंपरेनं चालत आलेला, की स्त्रीला गृहीत धरायचं किंवा स्त्रीच्या भावनांना, विचारांना, निर्णयाला फारसं महत्त्व नाही द्यायचं. आणि त्याचंच प्रतिनिधित्व शंकर करतो. तो काही वेगळं करत नाही की तो काही असं मुद्दाम करतोय असं नाहीये. त्याच्यावर संस्कारच तसे झालेले, आजूबाजूचे जे काही वातावरण आहे, मागच्या पिढीने केलेले संस्कार, हे सगळं जे काय किंवा त्याच्या मनामध्ये जी बीजं पडलेली असतात, अप्रकट मनामध्ये आपली जी बीजं पडलेली असतात त्याची झाडं होत असतात आणि तेच त्याचीच फळं मिळत असतात आयुष्यभर. तसं त्याचंही आहे. तो तापट आहे, एकट आहे किंवा तो सनपट आहे किंवा थोडा फकीर वृत्तीचाही म्हणता येईल, काही हरकत नाही. असंही एखाद्या अँगलने कुणी बघायला लागलं तर तेही बघेल त्याला, कारण त्याचं घरामध्ये चित्त लागत नाही, त्याचं मन नाही लागत. तर मग आपण काय म्हणतो, एखाद्याचं खूपच घरात मन लागलं, कुटुंबामध्ये जर फारच रमायला लागला किंवा सतत तो बायको किंवा मुलांचा विचार करायला लागला तर आपण म्हणतो की हा फारच कुटुंब वत्सल झाला किंवा कुटुंबात हा बुडाला. तर याच्यापेक्षाही आपल्याला वेगळं आयुष्य असतं असं पण आपण म्हणू शकतो. आणि मग तो फकीरी वृत्तीचा जर असेल तर त्याचंही समर्थन होऊ शकतं कदाचित, की त्याचं लक्ष लागत नाही कुटुंबामध्ये. तर त्याला बाहेर सतत बाहेर राहावं असं वाटत नाही. पुरुषाची मूळची प्रवृत्ती असते, वृत्तीच असते. आणि स्त्रीला हे घर आवडत असतं, पुरुषाला बाहेर आवडत असतं जास्तीत जास्त. कारण जडणघडणच मुळात तशी झालेली आहे आणि शंकरची तशीच झालेली आहे. आणि मालनही त्या सगळ्या आयाबायांचं हे करते प्रतिनिधित्व, की ज्यांना जसं काही त्यांच्या जन्मापासूनच विवाह म्हणजेच तिचं जीवन आहे असं त्यांच्यावर संस्कार केलेले असतात, की लग्न म्हणजेच तिचं जीवन आहे. पुरुष लग्नाकडे फक्त घटना म्हणून बघतो, स्त्री हे सगळं संपूर्ण जीवन म्हणून बघते. कारण तिला पुरुषाशी, कारण इथं कुठे ना कुठेतरी आपल्याला थोडंसं खोल गेल्यावर लक्षात येईल की मुळात स्त्री आणि पुरुष यांचं जर का आपण मूळचा जर भेद बघितला तर या प्रकारचाच आहे की पुरुषाची वृत्ती आणि स्त्रीची वृत्ती याच्यामध्ये खूप भिन्नता आहे. दोन टोक असल्यासारखे आहे. पण ते दोन टोक असलेले पण एक खूप मोठा हे आहे, दिव्य आहे की एकत्र राहणं आणि एकत्र राहून एक विचार करणं, एकमेकांना न उबगता, एकमेकांना न भांडता, न संघर्ष करता. हे सगळ्यांनाच नाही जमत. तर ज्यांचे जमत नाही त्यांच्या कथा कादंबऱ्या होतात असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ज्यांचं जमतात त्यांचे सुखी संसार होतात. ओके. पण इथे जे काही आता बऱ्याच गोष्टी अशा येत आहेत की त्या एकंदरीत लोकरीतीला, लोकरिवाजाला धरून नाहीये. म्हणजे एका स्त्रीचे 2 लग्न वगैरे होणं, अनुसया वगैरे, किंवा नंतरच्याही काही गोष्टी अशा ज्या आहेत त्या. तर हे जे काही आहे तर हे वेगळं काहीतरी कुटुंब आहे. पण वेगळं असूनही तिथे मालनचा सर्व संघर्ष जो आहे की इतरांच्या 4 चौघांसारखी माझं कुटुंब असावं, माझ्या मुलांनी शिकावं, माझ्या नवऱ्याने घराकडे लक्ष द्यावं, माझा एकंदरीतच आर्थिक किंवा कौटुंबिक विकास व्हावा, याच्यामध्ये काही वाईट नाही आहे. पण ते सुद्धा मिळणं हे मालनला जेवढं अवघड आहे तेवढं स्त्रीला अवघडच आहे, स्त्री जातीला अवघडच असतं. म्हणून इथं आपल्याला शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहे. सरांनी पण उल्लेख केला की 11वं जे प्रकरण आहे, मला सगळ्यात भावलेली जी गोष्ट आहे की नात्यांकडे, कारण आपण कादंबरी वाचतो तर आपण आपल्या दृष्टिकोनातून तिचं स्वतःसाठी एक हे करतो, अनालिसिस करत असतो की कुठलंही नात्याचं जे झाड आहे, ते रोपटं जे आहे ते रोपटं लावून त्याच्याकडे दुर्लक्ष करून जमत नसतं.
तर त्याची निगा राखावी लागते. त्याला पाणी देणं, खत देणं, त्याला वाढवणं, आणि एकदा ते मोठं झालं ना नात्याचं झाड की मग ते आपोआप फळं द्यायला लागतं. पण इथे मात्र तसं झालेलं नाहीये. पण कोणत्याही नात्याला वेळ द्यावा लागतो. ते मला इथं खूप आवडलेली गोष्ट आहे की शंकर पूर्णतः बदलून जातो. इतका बदलतो की याच्यातून एक कळतं की माणसाच्या ठिकाणी तो जो चांगुलपणा आहे तो कायम अबाधित असतो. भले तो कितीही वरून आणण्याचा प्रयत्न करू, आवडण्याचा, वाईट माणूस होण्याचा, पण मूळचा माणूस जो असतो तो चांगलाच असतो. वाईट निर्माणच केलेलं नाही ह्या जगामध्ये. परमेश्वराने वाईट निर्माण करण्यासाठी सृष्टी निर्माणच केलेली नाही. प्रकृती आणि पुरुषाच्या संयोगातून निर्माण झालेलं हे सगळं काही सुंदरच आहे. कारण आपण काही पण करतो तो वाईट हेतून करतो का? काहीच करत नाही वाईट हेतून, पण त्याच्यातून होत जातं, बिघाड होत जातो किंवा त्याच्यात विकृती येत जाते. तसाच हा शंकर जो बदलतो ती गोष्ट मला फार भावली. आणि मला ही कादंबरी मला असं वाटतं कच्चं असताना सरांनी मला वाचायला दिली होती. सर्वात अगोदर मला दिली होती का कोणाला दिली होती आणखी माहिती नाही, परंतु जेव्हा त्यांनी कच्चं असताना मला दिली, आणि सरच डेअरिंग करू शकतात की मला एखाद्या कार्यक्रमाला बोलवणं किंवा मग वाचायला दिलं, कारण मी कुठे जात नाही, त्यांनाही माहिती चांगल्या प्रकारे. ते मला नाही म्हणत असतात तुम्ही लिहा, तुम्ही वाचा, तुम्ही तिकडे हे करा ते करा, नसते. नाही, मी माझ्या याच्यामध्ये मग्न आहे. मला काही फार याच्यातमध्ये असं हे नाही, म्हणजे याच्यात काही असं आत्मप्रौढी म्हणून नाही आहे, याच्यात खरी तर उणीवा आहेत त्या काही व्यक्तिमत्वाच्या असंही म्हणता येईल. परंतु सरांनी जेव्हा दिले तर त्यावेळेस मी वाचल्यानंतर जसं सरांनी सांगितलं की काही उणीवा आहेतच, ते आपल्याला मान्य करावं लागेल. कारण आता आपण सगळेजण भालचंद्र नेमाडेंसारख्यांना आपण वाचलेलं असतं, त्यांना जसं त्यांनी अनेकांची नावं सरांनी घेतली, तर सगळ्या जणांचं आपण पाहिलेलं असतं. तर मग आपली ही एक रुची जी आहे ती आपली अभिरुची ही वृत्तिंगत होतच गेलेली असते. मग स्वाभाविकता हा जेव्हा नवीन एखादा लेखक लिहितो आणि त्यात परत आजच्या काळात लिहितो, तर ते थोडंसं त्यालाही आणि आपल्यालाही हे करूनच घ्यावं लागतं, गोड मानूनच घ्यावं लागत असतं. आणि तो त्याचा प्रयत्न जो असतो तो खरंच स्तुत्य असतो. कारण आपल्या माणसाचं कौतुक करणं, आता भले खरात सरांचं कौतुक दुसरीकडे मुंबई पुण्याला वगैरे किती होत असेल आपण नाही सांगू शकत, परंतु आपल्यामध्ये जर आपण आपल्या लेकराचं कौतुक करत असतो ना, आपल्या माणसाच्या घरातलं काही छोटी गोष्ट केली तरी आपण कौतुक करतच असतो ना, की आपण त्याला सांगत असतो का नाही हे यश मिळालं त्याच्यामध्ये आणखी एवढं यश मिळायला पाहिजे होतं. आपण असं नाही सांगत, जे आहे ते. तर जेव्हा त्यांनी वाचायला दिली तर त्यावेळेस अक्षरशः मला जेव्हा तो शंकर बदललेला शंकर जो आहे ती गोष्ट मला फार भावली सगळ्यात जास्त. आणि ती याच्यासाठी भावली की आपलेही आता बरंचसं आयुष्य आपल्या हातातून आता निघून गेलेलं असतं आणि आपल्याला बरेच अनुभव आपल्या पाठीशी असतात. आणि मग आपल्याला जे वाटत असतं ना इन्स्टंट की हा माणूस असा वागला की मी त्याच्याशी असं वागेल आता ताबडतोब, तर ते नातं नसतं, तो व्यवहार असतो. पण नात्यामध्ये मात्र तुम्हाला दम धरावा लागतो. खेडेगावात बायका म्हणत असतात दम मारावा लागतो. आणि हा दम मालननी मारलेला आहे, तिनं धरलेला आहे तो. आणि शंकर आपसूक एक जेव्हा मालन सारखी सर्वगुण संपन्न एवढी धडाडीची स्त्री, तेजस्वी स्त्री त्याची पत्नी आहे, तर तो नतमस्तक होतच. ही शरणागती आपोआप होत असते. परंतु स्त्रीला त्याच्यासाठी अगोदर खूप स्वतःला खूप झोपून द्यावं लागतं, तिला खूप स्वतःला हे करून घ्यावं लागतं, संपून घ्यावं लागतं एक प्रकारे. आणि ही गोष्ट खूप भावलेली गोष्ट आहे. असा हा शंकर शेवटी बघा तिचं सगळं करतो. किती नवरे करतील, समजा खूप प्रेम केलं आयुष्यभर, खूप सुखाचा संसार होता असं म्हणणारेही शेवटी किती जण आपल्या पत्नीची अशी सेवा करतील की तिचं सगळं करणं, तिची घाण होऊन काढण्यापासून, तिचं लुगडं धुण्यापासून सगळं. तर कुठेतरी त्यानं जे काही प्रायश्चित्त केलं एक प्रकारे त्यांना स्वतःशी. आणि प्रायश्चित्त करण्याचंही कारण तेच होतं की मालननी संपूर्ण आयुष्य आपल्या लेकरांसाठी, आपल्या कुटुंबासाठी तिनं घालवलेलं असतं. तर ह्या काही गोष्टी आहेत की जमेच्या गोष्टी आहेत. आता बोलायला तर खूप आहे, पण इतके जण बोललेले आहेत, तर मी थांबते. धन्यवाद. साहित्य हे मानवी जीवनाचा आरसा असते आणि त्या साहित्यामधून, साहित्य कृतीच्या माध्यमातून साहित्यिक हा
आपल्या आजूबाजूला घडणारे प्रसंग, नातेसंबंध, प्रेम, स्नेह या गोष्टी साहित्यातून मांडत असतो आणि तो एक चलपट असतो आणि या बाबतीत सरांची कादंबरी अत्यंत यशस्वी ठरलेली आहे असं भाष्य मॅडमांनी आपल्या मनोगतातून मांडलेलं आहे. आणि मॅडमला या कादंबरीतून 2 गोष्टी भावलेल्या आहेत, ती म्हणजे आपल्या लेकराच्या उज्ज्वल भविष्यासाठी संघर्ष करणारी आई आणि बापात होणारा सकारात्मक बदल. धन्यवाद मॅडम, आपण आपलं मनोगत मांडल्याबद्दल. यानंतर अत्तराने कपड्याला सुगंधित करणे खूप छोटी गोष्ट आहे, पण आपल्या स्वकर्तृत्वातून जीवनाला सुगंधित करणे ही असामान्य गोष्ट आहे. आणि असंच एक व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहेत की त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वातून आपल्या कीर्तीचा झेंडा साहित्य क्षेत्रात फडकवलेला आहे. ते म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर भीमरावजी वागचौरे सर. सरांना मी आदरपूर्वक निमंत्रित करतो की त्यांनी आपलं मनोगत आमच्या समोर ठेवावे. मराठी साहित्यातील आजच्या पिढीचे समीक्षक, अभ्यासक, मुक्त सृजन या साहित्य पत्रिकेचे संस्थापक, संपादक आणि आमच्या वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाचे मराठीचे विभाग प्रमुख डॉक्टर महेश खरात यांच्या गुरगाठ या कादंबरीवरील परिसंवादाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचीन ते अर्वाचीन साहित्याचे अभ्यासक माननीय शरदरावजी भिंगारे साहेब, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शरदरावजी शंभुळे सर, जे काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत, या कादंबरीवर विस्तृत भाष्य करणारे अभ्यासक डॉक्टर ज्ञानेश्वर सूर्यवंशी सर, डॉक्टर जयश्री पवार मॅडम, डॉक्टर अर्चना सोनवाने काटकर मॅडम, या कादंबरीवर ज्यांनी चर्चा केली असे MA चे विद्यार्थी असले तरी डॉक्टर ही पदवी संपादन केलेले श्री अभय मंडलिक सर, PhD चे आणखी एक विद्यार्थी अंकुश सोनवणे सर, त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले परंतु काही अडचणीमुळे उपस्थित न राहू शकलेले सुधाकरजी शेंडगे सर, त्याचबरोबर त्याच पद्धतीने उपस्थिती न दर्शविलेले टिफनचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजी उशे सर, प्रसिद्ध कवी आणि निवेदक समाधानजी इंगळे सर, कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर दत्तात्रेयजी डुंबरे सर, कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले विष्णू तुराशे सर, प्राध्यापक चांगदेव सोष्टे सर, प्राध्यापक डॉक्टर ज्योती चव्हाण, ज्या मला उपस्थित नाही आहेत सॉरी, त्याचबरोबर प्राध्यापक विवेक गोलक सर, तसेच या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करणारे सर्व संशोधक, विद्यार्थी आणि उपस्थित होते हो. आणखी उपस्थितांमध्ये आवर्जून त्यांची उपस्थिती या ठिकाणी आकर्षित करते आहे असे मराठी साहित्याचे गाडे अभ्यासक डॉक्टर लोलेकर सर, प्राचार्य डॉक्टर दहीपळे सर, आमच्या वैजापूरमध्ये ज्यांचं साहित्य फुललं फळाला आलं असं आमचं उत्तमरावजी कादंबरीकार उत्तमरावजी भावस्कर सर, ग्रामीण साहित्यामध्ये ज्यांचा अत्यंत मोलाचा वाटा राहिलेला आहे असे डॉक्टर मोलाटे सर, त्याचबरोबर आमच्या वैजापूरच्या मराठी विभागाचे आणखी एक सहकारी प्राध्यापक डॉक्टर ललित आदाने सर, हेही आपल्या समोर उपस्थित आहेत. आणखी एक आमचे कवी मित्र जे वैजापूर खाशा कार्यक्रमासाठी येऊन उपस्थित झालेले आहेत असे अशोक गायकवाड सर आणि सर्वच रसिक मित्र. मराठी साहित्याचा आणि विशेषतः ग्रामीण साहित्य निर्मितीचा थोडासा मागोवा घेतला तर कादंबरीकार म्हणून ख्यातीर्थ पावलेल्या लेखकांची अगदी गलट ओबळराव दिघे, माडगुळकर, विराजा, शंकर पाटील, उद्धव शेळके, आनंद यादव, प्राचार्य मोराडे सर इत्यादी लेखकांच्या साहित्य निर्मितीचा
थोडासा आढावा जर आपण घेतला तर सहज असं लक्षात येईल की हे सर्व लेखक अगोदर कथालेखक म्हणून प्रसिद्ध पावले, मान्यता पावले आणि त्यानंतरच ते कादंबरी या फॉर्मकडे वळले. मात्र डॉक्टर महेश खरातांच्या बाबतीत असं घडलेलं नाहीये. उत्तम मुक्तासारखं स्फुट लेखन, त्यानंतर अहिल्याबाई होळकरांचं चरित्र लेखन, विंदाकडून विंदांकडे आणि मधु मंगेश कर्णिकांचं साहित्य हे समीक्षा ग्रंथ, ओळ तुझ्या माझ्या स्वातंत्र्याची हा अत्यंत गाजलेला कविता संग्रह इत्यादींच्या प्रकाशनानंतर ते सरळ कादंबरीकडे वळले. तीच आजची बुरुंगाट ही कादंबरी जी शेकडो रसिकांची आज लक्षवेधी बनलेली आहे. मित्र, बुरुंगाट हा शब्द मराठवाड्याला आपल्याला थोडासा नवोदित वाटण्यासारखा आहे, नवीन वाटण्यासारखा आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्र आणि सोलापूरकडे हा शब्द आपल्याकडे ज्या पद्धतीनं, ज्या अर्थानं आपण बुरबुर भुरगट असे शब्द वापरतो, जे कालपासून, आजपासून, सकाळपासून जे थोडं थोडं चालू होतं. भुरगट म्हणजे दीर्घ असा जोराचा पाऊस नाही, तर जो पाऊसही नाही आणि जो थांबलेलाही नाही, अशा शब्दासाठी, अशा प्रतीकासाठी आपण बुरगट हा शब्द वापरतो. विशेषतः ग्रामीण भागामध्ये ज्याला आपण बुरबुर म्हणतो, तीच ही बुरबुर आहे. अगदी आलं बुरगट बिजली धरती हे लोकगीत थोडंसं आपल्या कानावरून गेलेलं असेलच. तर असं हे बुरुंगाट आहे. कादंबरीतील हे बुरुंगाटच या कादंबरीची नायिका असलेल्या मालनच्या जगण्यावर सावट म्हणून सतत तरंगत राहिलेला आहे. आणि अखेरीस ते तिच्या अत्यंत दयनीय, वेदनामय आणि वाचकाच्या अंतःकरणाला पिळवटून टाकणाऱ्या मृत्यूला कारणीभूत ठरतं. तिच्या मृत्यूचं असं भयावह तांडव यापूर्वीच्या साहित्यात चित्रित झालेलं निदान माझ्या वाचनात कधी नाही. आणखी मित्र, या कादंबरीचे पाठराखण करणाऱ्या डॉक्टर स्नेहल पवार यांनी धग मधील कौतिकानी पाचोळामधील पार्वतीशी मालनच्या भोगाची तुलना केलेली आहे. मात्र बारकाव्यानं आपण पाचोळा किंवा धगचा अभ्यास जर केला तर पाचोळ्यातील पार्वती वाट्याला आलेल्या भोगाला इतर स्त्रियांसारखी सामोरं जाते. वाट्याला आलेल्या अशाच भोगाला ती अधिक सामर्थ्यानं सामोरली जाते. कौतिक मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये भ्रमिष्ट होते. पण बुरुंगाट मधील मालन मात्र अत्यंत दाहक आणि वेदनामय मृत्यूला सामोरं जाते. तिचं असं हे सामोरं जाणं, मालनचं असं हे सामोरं जाणं डॉक्टर खरातांनी अत्यंत सामर्थ्यानं आणि प्रचंड ताकदीनं चित्रित केल्याचं मला या ठिकाणी सांगावं. अशी ही बहुचर्चित कादंबरी राज्य शासनाच्या पुरस्कारापासून कशी वंचित राहिली हा मला प्रश्न आहे, केवळ माझ्या पुरता मर्यादित. परंतु तरी मला असं वाटतं की तिचा गवगावा लक्षात घेता आणि तिचं वेगळेपण जाणीवेत ठेवता कदाचित साहित्य अकादमी सारखा एखादा मानाचा पुरस्कार बुरुंगाट कादंबरी निश्चितच असो. या कादंबरीबद्दल अजून खूप वाचता येईल, अजून खूप बोलता येईल, भाष्य करता येईल. परंतु अतिशय समारोप आणि आपल्यामध्ये मी वेळेचं भान ठेवून अधिक वेळ घेत नाही. यापुढील आणखी दर्जेदार लेखनासाठी महेशकरांना खरातांना मी मनस्वी शुभेच्छा देतो आणि माझं अल्पसं मनोगत त्या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. सरांची कादंबरी म्हणजे खरंच साहित्य अकादमी पुरस्कार असेल किंवा राज्य शासनाचा पुरस्कार मिळण्या इतपत यशस्वी आणि प्रभावी ठरलेली आहे हे आपल्या मनोगतातून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉक्टर वाकचौरे सरांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. पुनश्च एकदा धन्यवाद सर. यानंतर या परिसंवादाचे प्रमुख सत्कार मूर्ती आणि ज्यांच्या पुस्तकावर हा परिसंवाद आयोजित केलेला आहे ते म्हणजे डॉक्टर महेश खरात यांना मी निमंत्रित करतो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शरद भिंगारे सर, त्यांनी आत्ताच छोटंसाठी पण मौलिक स्वरूपाचं त्यांनी व्यक्त केलं. ते आमचे आदरणीय भीमराव वागचौरे सर, जे भाष्यकार म्हणून आपल्यासमोर जे 3 भाषणं झालेली आहेत, त्या 3ही भाषणामध्ये 3 दृष्टिकोन आपल्यासमोर आलेले आहेत आपल्या लक्षात. सोनवणे मॅडमनी जी काही मांडणी केलेली होती, त्यांनाही इतका अभ्यास केलेला होता की त्यांना खूप मांडायचं होतं, पण त्यांना ते तेवढ्या कमी वेळेमध्ये ते सगळं मांडता येताना त्यांची एक आंतरिक जी एक घालमेल त्यांच्या मनोगतातून व्यक्त झालेली दिसून येते. ज्ञानेश्वर सूर्यवंशी सरांनी काही उणीवा आणि काही त्रुटी सांगितल्या वगैरे, त्याबरोबर त्या कादंबरीची सामर्थ्य स्थानही सांगितली. मित्र म्हणून त्यांनी त्या उणीवा सांगायलाच पाहिजेत आणि त्यांनी ऐकल्याच पाहिजेत. पण काही ठिकाणी त्यांनी 2 उदाहरणं दिली आणि त्यामध्ये जे दुसरं उदाहरण आहे, पहिल्या उदाहरणाला मी सहमत आहे पण दुसऱ्या उदाहरणाला नाही असं. कारण ते कसं आहे की मंद मंद दिव्यांची वात मंदावत चालली होती असं वाटतं. मंद दिवा याचा अर्थ ती मालन आहे, तिचं शेवटचा अवस्था ती सुरू झालेली आहे, तो दिवा आता मावळायला लागलेला आहे. ते मला त्यातून सुचवायचं होतं की मंद मंद दिव्याची वात मंदावत चालली होती, म्हणजे ती छोटी छोटी होत चाललेली होती वगैरे. म्हणजे अशी काही विधान असते ती व्यक्ती सापेक्ष असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्यामध्ये उणीवा सापडते आणि एखाद्या व्यक्तीला त्यामध्ये सामर्थ्य सापडतं, असं असू शकतं. अजून एक उल्लेख म्हणजे जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी नाही तर तुम्ही शिक्षक आहात सर, असं मला म्हणजे मंडलिक सरांनी जे विवेचन मांडलं वगैरे, मंडलिक सरांचं विवेचन मांडत असताना नकळत माझ्या डोळ्यात थोडेसे अश्रू उभा राहिले होते. मी बोललो नाही कुणाला किंवा दाखवली नाही, पण त्यांनी जी त्या कादंबरीचं जे विश्लेषण केलेलं होतं ते इतकं सूत्रबद्ध आणि मार्मिक पद्धतीने केलेलं होतं, ते मला अधिक असं औषधीपूर्ण मांडलं. आणि परत वागचौरे सरांनी जे सांगितलं की साहित्य अकादमी मिळाली पाहिजे, गॅरंटी की आता साहित्य अकादमी मिळत नाही वगैरे, जाहीर पद्धतीने ज्यावेळेस असं एखादं विधान केलं जातं त्यावेळेस ती कादंबरी त्यापासून बाजूला होत असते. साहित्य वर्तुळातले हे संदर्भ जे आहेत ते मला माहीत आहेत म्हणजे, आणि नाही मिळाले तरी तर तुमच्या मनातली साहित्य अकादमी तिला मिळाली असं मी मानतो होते. त्या अर्थानं तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे की तुमची भावना. सभागृहामध्ये खूप मान्यवर आहेत. डॉक्टर वासुदेव मुलाटे आहेत, डॉक्टर प्रल्हाद लोलेकर आहेत, उत्तम बावस्कर आहेत, तिकडं वांजरवाडी सर आहेत, पाठीमागे आमचे कलिक ललित अदाणे आलेले आहेत, बथाने सर आहेत, संदीप बनसोडे आहेत वगैरे, शेजू याच्यावरून आलेले आहेत, स्वाती निकम मॅडम नाशिकवरून आलेले आहेत तिकडे, आमचे रामकिशन दहेपळे आहेत, गजानन जाधव आहेत, संतोष देशमुख या ठिकाणी आहेत. आता कित्येकांची नावं सगळ्यांची घेता येऊ शकतात. तर गायकवाड सर आणि पठारे सर वैजापूरहून या ठिकाणी आलेले आहेत, कित्येक मॅडम या ठिकाणी आलेले आहेत, विशेषतः चौधरी मॅडम आहेत, सोनवणे मॅडम आहेत वगैरे, आता रांगे मॅडम होते त्या निघून गेल्या वगैरे, मेवाड मॅडम आहेत वगैरे, असं सगळ्यांचे किंवा तुपे मॅडम आहेत. आमचे हे जे आहेत त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त, सोनवणे सर आमचे खास, आमचं एकदम जास्त प्रेम आहे. या सगळ्यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. इथं आलेल्या प्रत्येकाच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. निलेश देगावकर सर आहेत, त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दत्तात्रय डोंगरे सरांनी हा कार्यक्रम घेतला, विवेकानंद कॉलेजनं हा कार्यक्रम भरवला आणि त्यासाठी इथल्या विद्यार्थ्यांनी किती तर कष्ट घेतलं. सुराशे सर त्या कष्टामध्ये आहेत. या सगळ्यांच्या प्रती तुमच्या जे माझ्यावरचं प्रेम दाखवलं त्याबद्दलची सगळी कृतज्ञता मनात ठेवतो. व्यक्तिशः कादंबरी लिहून लेखकांना मोकळं व्हावं या मताचा मी आहे. त्याच्यावर लोकांना काय बोलता येईल त्यांनी बोलावं. आपण काम आहे लिहायचं बाजूला व्हायचं. त्यामुळे या कादंबरीच्या संदर्भात मी काय बोलतोय असं वाटत नाही, कारण मी बोलणार नाही या कादंबरी मान्यवर सगळे बोलतात. त्याच्याबद्दल ते समाधान इंगळे सरांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आहे. परत ते प्रकाशक आलेले जीवन कुलकर्णी येऊन गेले वाटतं, मला वाटतं राम आहे, निशांत आलटे सर आणि गोरे सर पाठीमागे आहेत. त्या सगळ्यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. आणि फक्त 2 गोष्टी सांगतो की बुरुंगाट या शब्दाला अजून एक शब्द आहे आणि तो म्हणजे झिरमाट नावाचा शब्द आहे. बुरुंगाट म्हणजे डायरेक्ट झिरझिर येत नाही. झिरझिर जी म्हणतो ना, झिरझिरीच पाऊस असतो, पण तो डायरेक्ट येत नाही. सुरुवातीला येतो त्यावेळेस तो टपोर थेंब म्हणून येतो. थेंब टपोर असतात अगदी प्रारंभी, आणि टपोर थेंब आले की शेतकरी काम करत असतात.
स्त्रिया काम करत असतात, कुळव धरलेलं असतं आणि त्या ठिकाणी पेरणीचं काम चालू झालेलं असतं आणि त्यावेळेस ते टपोरे थेंब आलेले असतात आणि त्यांना जाणीव होती की आता आपला पेरणी करायचं काम आहे ते निष्ठून जाईल किंवा आपलं जे काम आहे शेताचं ते निष्ठून जाईल आणि आता हे संकट. त्यामुळे त्या कादंबरीमध्ये कधी भाऊ बनून गुरगाट येतं, कधी सखा बनून येतं, कधी पत्नी बनून येतं, गुरगाटाचं वेगवेगळ्या रूपात येतं, वेगवेगळ्या ह्याच्यात येतं आणि ते आलं की तिला वाटतं की माझं जगणं विस्कळीत करतं की काय. तिच्या मनातली एक स्त्री सुलभ भावना आहे तिच्या मालांच्या मनातली की मला काही विस्कळीत करतं की काय, माझं जगण्याचं एवढ्या मोठे शेंगा आहेत, एवढ्या मोठे ज्वारी आहेत, याच्यामध्ये पाणी आणून त्याचं काही नुकसान करतं की काय. असं ते बुरगाट या शब्दाचा अर्थ होता. बुरगाट हा बोली भाषेतला शब्द आहे. मला काहीतरी एक वेगळा शब्द द्यायचा होता. माऊली म्हटल्यासारखं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की मला यापुढं तुम्ही काय आहे, यापुढं पण अशीच एक वेगळा बोली भाषेतला शब्द घेऊन माझी एक नजीकच्या काळात एक दुसरी कादंबरी येते. पहिले कादंबर काटकर मॅडम म्हटले की आत्मकथन मला लेखकाचं दिसतं वगैरे. कुठली साहित्य कृती ज्या लेखकांची असतील, भालचंद्र नेमाडेंचं सगळं वाचा, त्यामध्ये भालचंद्र नेमाडेच सापडतात. म्हणजे त्यातला खंडेराव सापड घ्या किंवा पांडुरंग सांगवीकर घ्या किंवा चांगदेव पाटील घ्या, त्यामध्ये भालचंद्र नेमाडेच आहे. लेखकाचं ते न कळत आत्मकथनच असतं. लेखक तिथं असतोच, फक्त लेखक त्या पात्रांच्या आड दडलेला असतो. हे जे मोहनच्या आड मी दडलेलं आहे असं तुम्ही म्हणू शकता मला. हा, पण कादंबरी काही माझी नाही. कादंबरीचा नायक हा मोहन आहे आणि मालांची गोष्ट मला सांगायची होती. कारण उद्धव शेळकेंनी दहमध्ये जी दहच्या जातकुळीची एक उल्लेख केला, शेषराव मोहितेने तर दहची वारस आहे असं सांगितलं जाहीर याच्यामध्ये आणि मी त्या जातकुळीतली कादंबरी असं म्हटलं. किंवा पाचोळ्यांचा उल्लेख वगैरे त्या पवारांनी मलपृष्ठावर केला वगैरे, तर ती गोष्ट आहे. पण ते कुटुंब शिंपी कुटुंब आहे. म्हणजे धरचं कुटुंब हे शिंपी आहे, इकडं पण शिंपी कुटुंब आहे. पण मी शेतकरी कुटुंबातली बाई किती कष्ट करते. मला शेतकरी कुटुंबातल्या बाईचं चित्र उभा करायचं होतं, जी नवऱ्याला एकाच वेळेस हे करते, नवऱ्याचं सगळं सहन करते, एकाच वेळेस कुटुंब आपलं सगळं सांभाळते, एकाच वेळेस घर संसार सगळं चालवते, एकाच वेळेस मुलालेकरांचं वगैरे बघते, एकाच वेळेस तिची देवीवर असणारी श्रद्धा वगैरे ती आपल्याला सगळं दिसून येते वगैरे. आणि नुसती श्रद्धा नाही, अंधश्रद्धा नाही. तिच्या हाताचा उल्लेख त्यांनी केला की त्या सुनेचा हात सडत चाललेला असतो. त्यावेळेस दुसऱ्याने सांगितलं की झाडपाल्याच्या औषधं तिला चालू असतं, झाडपाल्याच्या औषधांना ती बरी होत नाही. पण सासू ज्या वेळेस चुलीतला राग घेते आणि त्याच्यावर टाकते, त्याबरोबर तिचा हात नीट होऊन जातो आणि देवीला सोड म्हणते. देवीला सोडणं हा नंतरचा भाग आहे. देवीला सोड म्हणणं आणि तिनं अगोदर केलेला जो उपचार आहे, उपचार तिथंच आहे. मी उपचार आणि श्रद्धा असं दोन्ही मी त्यामध्ये मिक्स केलेलं आहे मुळात. असं म्हणजे श्रद्धा आणि उपचार, विज्ञान आणि आपण ज्याला म्हणतो पारंपरिक रूढी, त्याचा ते विकसित केलेलं. असे खूप प्रसंग त्यामध्ये आहे. मला विधवा पुनर्विवाहाचा एक प्रसंग त्यामधून सांगायचा होता की विधवेचा विवाह मुलांसहित एखादा तरुण जर स्वीकारत असेल तर त्या तरुणाचं स्वागत करायला पाहिजे. ज्ञानोबा मेटकरी हा समाजामध्ये आहे, समाजामध्ये. आणि त्यासाठी मला ती लक्ष्मी सुंदर करायची होती. म्हणून लक्ष्मी फार सुंदर देखणी केलेली त्या कादंबरीमध्ये. का तर तिच्या देखणेपणाला भाळून ज्ञानोबा सारखा तरुण त्या विधवेशी लग्न करायला तयार होईल, तिच्या 4 लेकरासहित. तिच्या 4 लेकरासहित का करतो तर तिला सुंदर नाही केली तर तो करणार नाही. हा जो एक भाग आहे, हा भाग मी त्या सगळ्या कादंबरीमध्ये आणलेला आहे. आणि शेवटचा जो भाग आहे त्यातला, ते शेवटचं प्रकरण खूप उंचीवर गेलेलं आहे असं म्हटलं. खरोखरच त्या कादंबरीचं गाभात जे आहे, गाभ्याचं प्रकरण हे शेवटचंच प्रकरण आहे. आणि शेवटच्या प्रकरणानं सगळी प्रकरणं अशी तोडून धरलेली आहेत. आणि त्यामुळं मालांचं जाणं हे माणसाला अस्वस्थ करून जातं असं मी म्हणायला नको. सगळे वाचक पण म्हणतात, लेखक पण म्हणतात. पण हे ज्यावेळेस मी या सगळ्यांच्या तोंडून ऐकतो त्यावेळेस लेखक म्हणून असण्याचा जो आनंद आहे, तो आनंद शब्दात मावत नाही, मनात राहतो आणि तो इतका मोठा होतो. आज माझा मुलगा माझ्या समोर आहे, त्याच्या कुठला तर एक संस्कार पत्नी समोर आहे, या सगळ्या गोष्टी मला मिळायला लागतात. आणि या दरम्यान डोंगरे सरांना मी अजूनच धन्यवाद देईन. अत्यंत एका चांगल्या माणसाची तुम्ही मला ओळख करून दिलेली आहे. माझं भाग्य समजेल, आपण म्हटलं की भाग्य आहे. मी पण म्हणतो की भाग्य समजेल की एक शरद भिंगारे नावाची व्यक्ती काय आहे हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण ज्यांना कोणाला माहीत असेल, अत्यंत अभ्यासक पण प्रसिद्धी परायण म्हणता येईल, प्रसिद्धीपासून दूर असणारा माणूस,
अभ्यास करावा कसा, तर यांच्याकडून शिकावं, इतका तो ते ज्ञानी आहेत. अशा एका ज्ञानीवंतावर आमचे भटाणे सर पण दिसत आहेत, त्यांना नमस्कार करतो, सगळ्यांना नमस्कार करतो, थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी आपल्या मनोगतातून श्रोत्यांचे, मान्यवरांचे आभार आणि कृतज्ञता व्यक्त केलेली आहेत आणि आपण इतक्या आनंदाने यावर भाष्य केलं, यापेक्षा मोठा पुरस्कार कुठलाही नाही अशी त्यांची भावना त्यांनी आपल्या समोर मांडलेली आहे. यानंतर सोनेरी पहाड, चांगल्या माणसाची संगत, यशस्वी कर्तृत्ववान माणसाचे मार्गदर्शन आपल्याला नेहमीच प्रेरणादायी ठरत असते आणि असेच एक यशस्वी कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आपल्यामध्ये विचारमंचावर सध्या उपस्थित आहेत. ते म्हणजे लेखा व वित्त अधिकारी सन्माननीय शरदजी भिंगारे सर यांना मी निमंत्रित करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. कार्यक्रमाला बराचसा उशीर झालेला आहे, चित्ताची घालमेल सुरू असत, आपल्याला घरी जायचं आहे, परंतु बाहेरही गोंगाट सुरू आहे, आतमध्ये गोंगाटवरचा परिसंवाद सुरू आहे. आणि कार्यक्रम पत्रिका जेव्हा माझ्या एका मित्राला पाठवली ते म्हणे सगळे खाली डॉक्टरेट मंडळी दिसत आहेत, तुझ्या नावासमोर तर डॉक्टरेट नाही, तू कसं काय तिथं. म्हटलं ज्यावेळेस वाचकाला केंद्र ठेवून आणि वेदनेला केंद्र ठेवून, वंचिताला केंद्र ठेवून जेव्हा एखादं लिखाण केलं जातं ते सकस असतं. आणि अशा कार्यक्रमाचा अध्यक्ष एक वाचक होतोय, त्याचं प्रतिबिंब आहे की त्याचं ते प्रतिबिंब आहे की आम्ही वाचकाला केंद्रीभूत ठेवतोय आणि वेदनेलाही केंद्रीभूत ठेवतोय. वेदनेकडे आम्ही दुर्लक्ष करत नाही, वेदनेला आम्ही जसं आहे तसं पाहण्याला स्वीकार करायला आपण तयार आहोत. आणि ह्या कादंबरीचं भुंगाटचं जे वैशिष्ट्य आहे की भुंगाट सरांनी मला दिली आणि खूप दिवसांनी मी, म्हणजे ज्याला म्हणता येईल कादंबरी, मी अलीकडच्या काळात वेगळ्या प्रकारचं वाचन करत असतो, हेतू ठेवून असतं आणि त्याच्यामुळे कादंबरी वाचन अलीकडच्या 5-10 वर्षात जवळपास बंद होतं. परंतु ही कादंबरी घेतल्यानंतर पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत एका दमात वाचून काढली. ही तिचं सगळ्यात वैशिष्ट्य, कारण की त्या कादंबरीशी मी स्वतःला रिलेट करत गेलो. कारण की जे आयुष्य खेड्यापाड्यातल्या वाड्या वस्तीवरच्या बहिणींचं असतं, आया बहिणींचं असतं, ते बहिणींचं आम्ही एखादा खळ्यावर जाणारं जे चित्रण घडतं, एखादं खळं होतं, ज्वारीचं खळं होतं, भुईमुगाचं खळं होतं, त्यावेळेस त्या भुईमुगाच्या शेंगा भरताना जे चित्रण केलं जातं, जे ज्वारीच्या खळ्यावरच्या ज्या गोष्टी घडतात ते हुबेहूब उभं राहिलं, उभे राहतं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं की स्त्री जीवन जे आहे की खरं जर सांगितलं तर या जगामध्ये नवीन सांगण्यासारखं कोणाकडेच काही नाहीये, पण नव्यानं सांगण्यासारखं मात्र प्रत्येक काळामध्ये असतं. नव्यानं सांगण्यासारखं प्रत्येक काळामध्ये असतं. आणि ज्या स्त्रियांना वाचा नाही, लेखकाचे सगळ्यात मोठं कसं याच्यात असतं की ज्यांना वाचा नाही त्याला ती वाचा होणं, त्याची वाचा होणं. ज्याच्याकडे विचार आहे, भाव आहे, पण प्रकटीकरण नाही, त्याचं ते प्रकट करणं, याच्यामधले लेखकाची सगळ्यात मोठी ताकद असते. आणि भृंगाटनी ते सगळ्यात मोठं काम केलेलं आहे की परमेश्वराची एक अशी व्याख्या केली जातो की जो पांगळा आहे त्याला चालतं करतो आणि जो मुका आहे त्याला वाचाळ करतो. आणि लेखकाची खरीच अशी ताकद आहे की त्या मालनला तुम्ही चालतं केलं आणि मालनला तुम्ही बोलतं केलं आणि ती मालन अलीकडची आहे, हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. की अलीकडच्या काळामध्ये ढग वगैरे येऊन गेले होते, बराडे सरांचे पाचोळा येऊन 50 वर्षापेक्षा मला वाटतं आता 50 वर्ष साजरी झाली. त्याच्यातली जी पार्वती आहे तिच्यावर आता म्हणजे पाचोळ्यावर पण सिनेमा येतोय. परंतु त्यानंतरच्या कालखंडामधल्या स्त्रिया घडल्या, त्यांना आलेले अनुभव ते पुढे ग्रंथित झाले पाहिजे. त्यांच्या त्यांची भावदशा, त्यांची चित्तदशा, त्यांची मनोदशा ही साहित्यात प्रकटली पाहिजे. आणि ते प्रकटणं सरांच्या ह्या भृंगाटच्या निमित्ताने आलेलं आहे आणि ते ताकदीनंच आलेलं आहे. तर सगळ्यात मला आता भारतीय साहित्यामध्ये मुंशी प्रेमचंद हे ताकदीचे साहित्य, त्यांच्या ज्या स्त्री पात्र आहे ते ताकदीचेच आहेत. त्यांचं गोदान जर वाचलं तर संमत पूर्ण जीवन जसं समजून घ्यावं
तसा ताकदीचा माणूस मुन्शी प्रेमचंद. आणि मुन्शी प्रेमचंदाची जी एक कथा आहे त्याच्यामध्ये तर की बडे घर की बेटी, पूर्वी ती शाळे जीवनामध्ये मला 11वी-12वीला किंवा 10वीला होती ती मुन्शी प्रेमचंदाची बडे घर की बेटी. आणि मला जेव्हा घुंगाट वाचत होतो, मालन वाचत होतो, लक्ष्मी वाचत होती, मला त्या मुन्शी प्रेमचंदाच्या त्या बडे घर की बेटीची आठवण झाली. कारण की बडे घर की बेटी म्हणजे अशी असते की ज्या श्रीमंत घरातून आली असते, त्या तुल्यबळ घरात दिली जाते, अचानक गरिबी येते, परंतु तिचं सत्व, स्वत्व आणि सत्य ती सोडत नाही. ती ताकद जी मुन्शी प्रेमचंदाच्या नायिकेची आहे, ती भृंगाटच्या लक्ष्मीची आहे आणि मालांची सुद्धा आहे. आणि ती ताकदीनं उभं करणं हे सरांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट की मुन्शी प्रेम आता तुम्ही बघितलं की जागतिक साहित्यामध्ये सर ज्ञानेश्वर इथं इंग्रजीचे ज्ञानेश्वर आहेत आणि तिथं शेक्सपियरच्याही नायिका आहेत, शेक्सपियरचे कथानक घडतात. दुसरी गोष्ट जॉर्ज बर्नार्ड शॉ आहे. आणि आपल्याकडचे जे जरा म्हटलं की मला जर एक साक्षी भावाला लिहिणारा सगळ्यात ताकदीचा माणूस वाटतो तो म्हणजे व्यास, भगवान व्यास. भगवान व्यास का? भगवान व्यासाने जे चित्रीकरण जे केलेलं आहे, भगवान व्यास महाभारताचे साक्षी, पण महाभारताचे लिखाण ते करतात पण महाभारतापासून अलिप्तही राहतात. ते फक्त मांडून मोकळं होतात. तुम्हाला विचार करा, तुम्हाला जो करायचा तो विचार करा. माझं काम आहे निर्मिती करणं, माझं काम आहे मांडणं. ते त्यांच्या व्यक्तिरेखा उभं करताना कोणाला हिरोही करत नाही, कोणाला व्हिलनही करत नाही. हिरो मधला व्हिलनही दाखवतात, व्हिलन मधला हिरोही दाखवतात. आणि माणूस असा कसा ब्लॅक मध्ये नसतो आणि माणूस असा कसा व्हाईट मध्ये नसतो, माणूस नेहमी ग्रे शेड मध्ये असतो. आणि तसा माणूस, स्पष्ट माणूस, तो तुमच्या समोर मांडता पाहिजे, ती वस्तुस्थिती असते. बऱ्याचशा कादंबऱ्या आदर्शवादाच्या कल्पना करताना, आदर्शवाद पेरताना ज्यावेळेस आता अतिरंजित होतात, शब्दरंजित होतात, सिद्धांत मांडतात आणि त्यापेक्षाही माणूस जसा आहे तसा समजून घेणं ही सगळ्यात मोठं यश असतं. आणि भुंगाटचं सगळ्यात मोठं यश काय असेल की माणूस जसा आहे तसा मांडलेला आहे. मालन जशी तशी मांडलेली, लक्ष्मी जशी तशी मांडली. लक्ष्मीचं लग्न विठोबाशी होतं आणि विठोबा कोणाकडे असतो तर विठोबा जे गणपतराव देशमुख जे नावाचे सांगोल्याचे जे आमदार होते आणि ते तुम्ही सगळ्यांनी सांगोल्याच्या आमदारांबद्दल ऐकलं. मी त्यांची मंत्रालयात असताना भेट पण घेतली गेलेली. एका पिढीचं प्रतिनिधित्व करताय, पिढीच्या लोकांचं प्रतिनिधित्व करताय. ज्या पिढीमध्ये थॉमस नावाचा एक लेखक आहे आणि त्याचा एक खूप गाजलेलं पुस्तक आहे मॅनेजमेंट क्षेत्रातलं, आय एम ओके यू आर ओके. तर गणपतराव देशमुखासारखं जे व्यक्तिमत्व असतं ते असं असतं की तुम्ही ओके तर मी ओके. ते त्या पिढीचं प्रतिनिधित्व करतं, त्या लोकांचं प्रतिनिधित्व करतं. जेव्हा समष्टी खुश आहे त्यावेळेस व्यष्टी खुश आहे, त्यावेळेस लोकप्रतिनिधी खुश आहे. त्या गणपतराव देशमुखांचं चित्रण तिथे येतं. आणि सांगोल्याची किंवा सांगोल्याची घडणारा जरी कथानक असलं तर आजच्या काळातल्या लोकप्रतिनिधींची अवस्था काय झाली आहे, सांगोल्याचीच काय झाली आहे. हाटील झाडी लय ओके, मस्त ओके. म्हणजे हे जे स्थितांतर घडताय, या स्थितांतरापर्यंत त्या ओके पासून, त्या कोणत्या ओके पासून, गणपतराव देशमुखांच्या आय एम ओके यू आर ओके. आणि आजच्या अवस्थेत असं आपण असं आलोय की माझं ओके आहे ना, बस सगळं ओके, हाती दाढी सगळी ओके. आज आपण इथे येतो आहोत, फक्त मंत्रिमंडळाची बैठक आहे. भृंगाटने गेल्या 18-15 दिवसामध्ये इथं 24 दिवसापासून पाऊस नव्हता, 24-25 दिवसाचा. भृंगाटने काहीतरी दिलं, काहीतरी पिकं जगवली. ती पुढे काय करतील ते माहिती नाही, पण खरीप आलेलं आहे त्या भृंगाटचं. हे जे बाहेर आता आलेलं आहे त्याच्यामुळे फक्त अडथळेच निर्माण केले. आपल्या कुठं जायचं, आपल्या वाटा बंद केला त्यांनी. जेव्हा व्यवस्था ही अशी होती, व्यवस्था अशा लोकांच्या ताब्यात जाती ज्यांना आमचं ओके पाहिजे, लोकांचं काय ओके होईल यांची काळजी नसती, त्यावेळेस आपल्याला आपण स्वतःला समजावून घेतलं पाहिजे, समाज म्हणून, व्यक्ती म्हणून, समाज म्हणून. आणि मला गुंगाटचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय वाटतं की व्यक्ती म्हणून
माणूस हा जे आज तिथं बसलेला आपल्याला वाटतं की अरे यार त्यांच्यावर टीका केली तर आपल्याला खुश होतो, परंतु आपल्याला व्यक्तीचं प्रतिबिंब ते आहे. जे लोण्यात आहे ते दुधामध्ये होतं तेच लोण्यामध्ये उतरलंय. आपण आपल्याला समजावून घेताना मदत करणारी कादंबरी म्हणजे भृंगाट. स्वतःला जसं आहे तसं पाहणं. जय कृष्णमूर्ती नावाचा दार्शनिक आहे, तो म्हणतो तुम्ही तुमच्या गुणदोषासह स्वतःला पहा, तुम्ही जसं येतं तसं पहा, असं चौकट आखू नका, आदर्श मांडू नका. तुम्ही तुमच्या ज्या इन्स्टिक्ट आहेत, व्यासांनी कसा इन्स्टिक्ट सह माणसं मांडली, कर्ण मांडला इन्स्टिक्ट सह मांडला, अर्जुन मांडला इन्स्टिक्ट सह वावरला. तिथं फक्त एकच निर्देश तो म्हणजे अस्तित्व म्हणजे परमात्मा, त्याच्याशिवाय आपण सगळे अपूर्ण आहोत. आणि भृंगाटचं वैशिष्ट्य काय आहे की अपूर्ण माणसांची कहाणी, आणि त्याच्यामध्ये थोडा पल्लाळपणा आला, शब्दबंबाळपणा आला तो चालेल, कारण की ती स्त्री आहे, तिला भाव आहे, तिला चित्त आहे, तिला प्रवाह आहे. ती नेमकेपणाने व्यक्त होण्याची कला तिच्याकडे नसते, परंतु ती जेव्हा व्यक्त होते ती अशी पसरटपणे नदीमध्ये, जशी रखमा नदीमध्ये बुडती ना, ती नदी जेव्हा अशी प्रवाहित होती तिला अंदाज येत नाही, भोवऱ्याचा अंदाज येत नाही. म्हणजे विठोबाची पहिली पत्नी, विठोबा म्हणजे शंकरची पहिली पत्नी त्या भोवऱ्यामध्ये अडकते आणि तिला अंदाज येत नाही. तिचं तुम्ही बघा, या भृंगाट मधले पात्र भन्नाट आहे. ती जरी स्त्री असली तरी ती अंगापिंडाने धाडसी आहे, आणि ती हिमतीवाने आर्याला कार्य उत्तर देणार आहे. ही एक स्त्री आहे त्या याच्यामधले. स्त्री व्यवहार शेड मधली दुसरी शेड मधली स्त्री आहे तर ती येते लक्ष्मी. लक्ष्मी कशी आहे की लक्ष्मी रूपवान आहे, सरळ आकार असला तर तिला महत्व येईल का, त्याच्यापेक्षा पूर्ण ह्या मालनचं जे वर्णन आहे त्याच्यामध्ये आकाराला फार काही एवढं महत्व दिलं नाही. तिचं मानसिक सौंदर्य, तिचं जे चित्ताचं सौंदर्य, तिचं वागण्याचं सौंदर्य ते प्रकट केलेलं आहे. हे सगळ्यात मोठं यश आहे, कारण की तुमची नायिका सुंदर असलीच पाहिजे. मध्ये लपलेलं सौंदर्य जे असतं ते वागण्यात असतं. म्हणून मालन जेव्हा वागती, मालन जेव्हा एंट्री करते त्या दुसऱ्यांच्या घरामध्ये, पहिल्या 8 वर्षाची पोरगी, किती 8 वर्षाची पोरगी ती येते, परंतु तिचं लक्षात येतं की तिचं समायोजन कौशल्य, तिचं संवाद कौशल्य सासऱ्याच्या मनात घर करते. नवरा कसा जरी वागत असला तरी सगळ्यात महत्वाचं रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी तिने शिकली असेल का नाही हे माहिती नाही. अल्बर्ट एलिस तिला माहित नसाल, परंतु तिला एक माहिती आहे की ग्रामीण भागातलं शहाणपण, सुजानत्व परंपरेनं आणि संस्काराने आपोआप येतं, ते शिकवावं लागत नाही. सासऱ्याशी मनात घर करते, ती वर्तणुकीतून करते. आणि पूर्ण मला भृंगाटमध्ये सगळ्यात महत्वाचं काय वाटतं की ती कधीही तिच्या परिस्थितीबद्दल तक्रार करत नाही. तुम्ही पूर्ण जर नायिका बघितली तर ती स्वीकार करते, स्वीकाराच्या पातळीवर ठेवलेली अनंती तैसेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान, हे तुकोबा तिला कळलेलं आहे. म्हणून कादंबरीच्या सुरुवातीला तुकारामाचा अभंगाचा जो सरांनी ज्यानं गुंतवलेला आहे तोच मोकळ करणार आहे, याच्यावर तिची श्रद्धा आहे. आणि भृंगाटचं यश ते की गुंता आपण जन्म घेणे वासनेच्या कारणाने आपण जन्म घेतो, म्हणून आपण अपूर्ण राहतो. परंतु याच्यापासून मोकळं करणारा तेही आपलं जीवन असलं पाहिजे. तिचं जे जीवन आहे तिने कधी ईश्वराला तक्रार केली नाही, तिने ईश्वराकडे काही मागितलेलं पण नाही, पण जे वाट्याला आलंय ते सहज स्वीकार करायची ताकद तिच्यामध्ये दिली आहे. ही भृंगाटची सगळ्यात मोठी ताकद आहे, ती आपल्या ग्रामीण स्त्रीची ताकद आहे. कदाचित आपल्याला आपण जे शिक्षण आपण आता पद्धतीनं घेतोय त्यापेक्षा आपलं अनौपचारिक शिक्षण आपल्या खेड्यापाड्यामध्ये परंपरेने जे आपल्याला चालत आलेलं आहे, मिळत आलेलं आहे, त्यांनी आपलं जे चित्त ज्याच्यावर संस्कारित झालेलं आहे त्याला कंडिशनिंग असं म्हणतात. नेचर अँड नर्चर दॅट डिसाइड्स वन्स पर्सनॅलिटी. नेचर म्हणजे अनुवंशिकता आणि नर्चर म्हणजे संगोपन, ते आपल्याला आपोआप मिळत येतं. आणि तुम्ही बघा, जेव्हा लक्ष्मीवर जो पाटलाचा जो मुलगा तिथं येतोय आणि तो अत्याचार करतोय तर ती त्याला प्रतिकार करते, पण त्यावेळेस बापूसाहेबांसारखा माणूस त्याच्या सोल्युशन पर्यंत येतोय. तो सोल्युशन असं असतं की बुवा, रझिया पटेल ज्या नावाच्या लेखिका होत्या त्यांचं एक छान वाक्य आहे, स्त्री ही मळलेल्या कणिकासारखी असते. घरामध्ये ठेवलं तर उंदरं कुरतडून खात्यात,
आणि बाहेर जर ठेवलं तर कावळे टोचा मारतात. हे रझिया पटेलचं हे जे सांगितलं हा जीवनानुभव होता. आणि मग हे जर कावळ्या टोचा मारण्यासाठी उत्तर का बापूसाहेब जे काढतात ते म्हणतात की बाई तुला जरी 4 लेकर असले तर संधी असलं तर तू आता एक लग्न करून घे. हे जे धाडसी होतं तो माणूस कुठल्या पिढीचं प्रतिनिधित्व करतोय? आजपासून 50, 55, 60 वर्षापूर्वीचं प्रतिनिधित्व करणारा तशी सुजाण माणसं लोक तेव्हा होती. आणि ज्ञानेश्वर मिटकरी सारखा सुद्धा असा जो ओपन माइंडेड माणूस आहे ते सुद्धा तेव्हाही होते, आत्ताही होते. आणि हे सदैव वेळात राहत असतात, आजूबाजूला सतत वावरत असतात. माणूस असा कधीही माणूस सगळ्या प्रकारच्या माणसं आपल्याला भेटत असतात. आणि भृंगाटची जी पात्र आहे ती अशी आपल्या आजूबाजूला वावरताना जेव्हा दिसतात आणि ती त्याच्यातून प्रकट होतात ते सगळ्यात मोठं भृंगाटचं यश आहे. मी जेव्हा भृंगाटचं त्यांचं ती जी छोटी मुलगी जेव्हा आतमध्ये येते मालन येत्या, माझ्या आईचं माझ्या दुसरी जी आई आहे तिचंही लग्न तशाच पद्धतीनं दुसरं माझ्या वडिलांचं पहिलं लग्न झालेलं होतं. आणि दुसरं जेव्हा केलं जातं ते केव्हा कसं केलं जातं, गरिबी वगैरे अशा हे बघून जेव्हा स्वतः एखादा वाचक त्याच्यामध्ये गुंततो, त्याच्यामध्ये रिलेट करतो. आणि रिलेट करताना स्वतःचं जे ज्वारीचं खळ जसं ती ज्यावेळेस ज्वारीची पोतं भरतीये, फुल पोतं भरतीये, भुईमुगाचं पोतं भरतीये आणि ती वरती सहज नेऊन टाकते, तिचं त्याच्यामध्ये यश दिसतंय. त्यामध्ये तिच्या आता मला त्याच्यामध्ये दुसरी एक भृंगाट ज्यावेळेस 2-3 वेळेस ठळकपणे उल्लेख येतो. ज्यावेळेस ज्वारीचं खळ चालू असतं आणि त्यावेळेस ती काय म्हणते की हा भृंगाट माझ्या नवऱ्यासारखा आहे का, तो मला नेहमी त्रास द्यायला येतो. सासरा सुजाण आहे, सासरा सुज्ञ आहे, तो म्हणतो भृंगाट तुझ्या नवऱ्यासारखा नाही, भृंगाट तुझ्या भावासारखा आहे, तो तुला साथ द्यायला येतो. श्रीकृष्णाची ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं, त्रिपुटीचं वस्त्रहरण चालू असताना श्रीकृष्णाला ती धावा करते आणि श्रीकृष्ण येतो साथी म्हणून, तो भाऊ म्हणून येतो, भाऊ उभा राहतो. हे भृंगाट हे ज्या गोष्टी आहे याच्यामध्ये असं जे तत्वज्ञानाच्या ज्या गोष्टी येतात त्या सुद्धा त्याच्यामध्ये पेरल्या जातात. की खेड्यातली जी माणसं आहेत ती कदाचित तुम्हाला तत्वज्ञान सांगण्याच्या फंदात पडत नाही, पण ती तत्वज्ञान जगण्याच्या फंदात मात्र पडतात. लोक जीवनामध्ये प्रवाहित झालेलं, प्रकट झालेलं जे तत्वज्ञान मुरलेलं असतं ते तुम्हाला शब्दबंबाळ वाटणार नाही, पण ती सहजतेनं जगत असतात. आणि ती सहजतेने जगलेलं जीवन तुम्हाला भृंगाटमध्ये येतं. ती जी पात्र आहे त्याच्यामध्ये आता शंकर आहे. शंकरचं जर पात्र पहिल्या टप्प्यात जेव्हा येतं, शंकर येतो की अति तापट जमदग्नीचा अवतार असा पूर्ण आयुष्यभर तो असा तिला त्रास देतो. कारण की तो आत्मकेंद्रीय असतो आणि आत्मकेंद्रीय असल्यामुळे स्वतःचे सुख आणि चैन एका श्रीमंत घरात जन्मलेला जबाबदार बापाची मुलं बेजबाबदार निघतात. सर्रास आजूबाजूला उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा वेळेस असा पोरगा जो वाढतो त्याचं जे पोरग जे वाढतं त्याच्या जेव्हा नंतर जीवनाच्या शेवटच्या टप्प्याकडे येतो त्याला लक्षात येतं, कारण की आपण ज्या वल्लराच्या रामूच्या तिथे जातो तिथं शोभाला मदत करत त्याने ऑपरेशनसाठी मदत केली. ही जी दुसरी गोष्ट आहे ते पारीला तो मदत करतो आणि त्यांच्यामध्ये तो सुरुवातीला उदार मनाचा आहे. तुम्ही त्याला ब्लॅक अँड व्हाईट शेड मध्ये घेतलं नाही, त्याला असं घेतलं की त्याला विलन पण नाही केलं. तो एकीकडे बायकोला त्रास देतोय, बायकोकडे दुर्लक्ष करतोय, पण तो गावामध्ये त्याची वट आहे, गावामध्ये पत आहे, गावामध्ये त्याला आबा म्हणतात. आबा का म्हणतात की तो उदार मनाचा आहे, लोकांना मोकळ्या हाताने मदत करतो. अशी बरीच पात्र आपल्या भोवती दिसतात जी घराकडे दुर्लक्ष करतात, पण त्याचा सोशल पोझिशन अधिक असल्यामुळे ती मदत करतात. परंतु त्याच्यामध्ये नंतर तो प्रवाहपतीत पण होतो. हे प्रवाहपतीत झालेलंही त्याच्यामध्ये हळूहळू दिसतं. परंतु नंतरच्या टप्प्यात त्याला लक्षात येतं की ह्या ज्या स्त्रिया असतात, हे जे माणसं असतात, हे आपल्याला अंगामध्ये जोपर्यंत शक्ती, जोपर्यंत त्राण आहे, तुमच्या हातात आर्थिक तौकत आहे तोपर्यंतच ती आपल्या जवळ करतात. आणि नंतर त्यांचे रूप त्याला दिसायला लागल्यानंतर मात्र परत तो आपल्या बायकोकडे येतो आणि परत जो त्यांचं जे शेवटचं सहजीवन आहे हे परत गुंफत जाणं, रूपांतरण होणं, माणसं रूपांतरित होतात. आणि जीवन हे रूपांतरित होण्यासाठी यू आर नॉट हिअर टू चेंज द वर्ल्ड, द वर्ल्ड इज हिअर टू चेंज यू अँड मी. आपण हे जग बदलण्यासाठी आलो नाही, जग आपल्याला रूपांतरित करण्यासाठी आलेलं आहे. आणि अशी रूपांतरित झालेली जी पात्र आहे ती विलन बनत नाही, ती
काही बनत नाही, पण ती रूपांतरित होता ही माणसाची आतमधली जी शक्ती ती पात्रातून ती प्रगटती, ती भृंगाटचं सगळ्यात मोठं यश आहे मला हे वाटतं. म्हणून भृंगाट महत्वपूर्ण काय की या सगळ्या साहित्य चळवळीमध्ये भृंगाट कुठल्या आदर्शवादाची मांडणी करत नाही, भृंगाट कुठल्या नव्या विचाराचीही देणगी देत नाही, पण भृंगाट मात्र तुम्हाला तुमची मनोदशा, तुमची चित्तदिशा, तुमची भावदशा, तुमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांचे इन्स्टिंक्ट, त्यांचे लोकव्यवहार आणि त्याच्यामधून हे सगळं जीवन समजून घेण्यासाठी मात्र भृंगाट मदत करते. आणि जीवन समजून घेणं हेच सोल्युशन आहे जीवनामध्ये, दुसरं कोणतंही सोल्युशन नाहीये. कोणी कुठली आदर्शाची कालमासनी मांडू दे, एक चौकट मांडतो, त्याच्यात सगळं जग कोंबून टाकतो आणि कोंबून टाकल्यानंतर पुन्हा तिथं विस्का होतो, पुन्हा माणूस पुन्हा दुसऱ्या दिशेने चालला होतो. ह्यापेक्षा जीवन जसं आहे तसं समजून घेण्यासाठी भृंगाट मदत करते. आणि भृंगाट त्यासाठी महत्वपूर्ण आहे की तुमच्या आजूबाजूच्या खेड्या पाड्यातला, वाड्या वस्तीवरच्या उपेक्षित वंचित स्त्रियांचा आवाज ती होती. आणि एका पुरुषाला स्त्रीचं चित्त समजणं त्याला स्त्रीने चित्ताचा असावा लागतं. पुरुष चित्ताचा असलेला माणूस स्त्रियांचे चित्त समजून घेण्याला कठीण जातं, परंतु त्याला माऊलीचं हृदय लागतं, तो तिच्याशी हितगुज करावे लागते, तिचं जसं आहे तसं ऐकावं लागतं. मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम व्हेनस, तिला जसं आहे तसं समजून घ्यावं लागतं. आणि हे समजून घेऊन जेव्हा लिखाण केलं जातं ते 260 पानामध्ये हे सगळं रस ज्याला म्हणता येईल तो अर्थ उतरतो. आणि साध्या गोष्टीचा घटनामधून भृंगाट आपल्याला जीवनाची समज देते. आणि जीवनाची समज देणे हे सर्वात महत्वाचं आणि मोलाचं काम ही भृंगाट करते. त्यासाठी मी सरांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. माझ्या आईचं, माझ्या बहिणींचं, या सगळ्यांचं तुम्ही तिथं पट मांडलेला आहे, तो जीवनपट मांडलेला, त्यासाठी सर्वांचं अभिनंदन करतो. तिला कुठला पुरस्कार मिळो, कारण की कुठल्याही आता कसे पुरस्कार मिळतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पुरस्कारापेक्षा लोकमान्यता त्याला लाभो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. कारण की त्या माय बहिणींचे आशीर्वाद तुमच्या सोबत निश्चित असतील आणि ते आशीर्वाद तुम्हाला सतत लाभो. कारण की मी माझ्या आईला, माझी आई तिथं आहे आणि मी तिला वाचून दाखवतो, आई बघ हे पण ज्वारीचं खळ चालू आहे. मग म्हटलंय चल हे भुईमुगाच्या शेंगा चालू आहे, आपण कापूस येचणं करत होतो, तिथं ज्वारीचं खळ. हे तिला जेव्हा समजत होतं की माझी वेदना, माझी विचार कुठेतरी हिच्यातून प्रकट झालेले आहे आणि त्याला तिच्यासाठी ते महत्वपूर्ण आहे. आणि तिला समजून घेण्यासाठी मला ती मदत करते, त्यासाठी ती महत्वपूर्ण आहे. अशा असंख्य आया बहिणींची कथा आणि सगळ्या संबंध, त्या जीवनाची कथा, लोकव्यवहाराची कथा मांडताना जीवन समजून घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या मराठी साहित्याच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरणाऱ्या एक साहित्य कृतीचे जे निर्माते आहेत ते महेशजी खरात सर, त्यांचं मी अभिनंदन यासाठी करतो की आपल्याकडे नटराजाची एक कल्पना मांडलेली आहे. नटराज म्हणजे काय, सृष्टी आणि स्रष्टा हे दोन वेगवेगळे नाहीये. सृष्टीमध्येच स्रष्टा लिप्त आहे. नटराजाची जी मूर्ती असते इतक्या वेगवान जो डान्स करतो, त्या डान्स करताना तो त्याच्याशी सृष्टीशी एकरूप होतो. म्हणजे ही निर्मिती जेव्हा होते त्याच्याशी तो एकरूप होतो, तिच्याशी अलिप्त होतो, तिला प्रकटी करतो. असं प्रकटीकरण जेव्हा होतं ते कालातीत ठरेल यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. खूप धन्यवाद सर. कादंबरीचं वेगळेपण आणि ही कादंबरी म्हणजे एक यशस्वी कादंबरी आहे आणि माणसाला जगण्याचं भान देणारी आणि नायिकेचं निराकार आणि परिस्थिती सापेक्ष असं यशस्वी चित्रण करणारी कादंबरी आहे असं मत त्यांनी अध्यक्ष समारोपातून मांडलं. पुनश्च एकदा धन्यवाद सर. आणि कार्यक्रमाच्या शेवटासाठी आपले विद्यार्थी आलेले आहेत, त्यांना या कादंबरीचे लेखक महेश खरात गुलाब पुष्प देऊन त्यांचं हा कार्यक्रम संपल्यानंतर स्वागत करणार आहे. त्यामुळे त्या विद्यार्थी वर्गाने MA आणि PhD दोन्ही पण विद्यार्थी जे आहेत त्यांनी पाठीमागे थांबून राहील. या परिसंवादाच्या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी प्राध्यापक चांगदेवजी सोस्टे यांना निमंत्रित करतो. धन्यवाद सर. कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आपण या ठिकाणी आता आहोत. सभागृहामध्ये एकाच वेळी साहित्य निर्माण करणारे साहित्य प्रकाशित करणारे प्रकाशक
व या साहित्याचा आस्वाद घेणारे अभ्यासक रसिक हे सर्वच या ठिकाणी आहोत. म्हणजे आपण एक परिवार या ठिकाणी उपस्थित आहोत आणि परिवाराचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करायचं. आणि खरं तर ही आपली संस्कृती आहे की आपणच आपल्या लोकांचा आभार या ठिकाणी व्यक्त करायला पाहिजे व कार्यक्रमाची औपचारिकता व मला दिलेली जबाबदारी म्हणून या ठिकाणी मी आपणासमोर उभा आहे. विवेकानंद कला सरदार दलीपसिंग वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आमच्या एमएच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. यानिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी श्री शरद भिंगारे सर यांनी अनुमती दिली व त्या ठिकाणी आपल्या वेळातला वेळ काढून ते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी सरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती म्हणून या ठिकाणी डॉक्टर भीमराव वागचौरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या कादंबरीच्या निमित्ताने या कादंबरीवरती भाष्य करण्यासाठी डॉक्टर काटकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. राजश्री पवार मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमच्या महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर सूर्यवंशी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आमचे एमएचे विद्यार्थ्यांनी म्हणतो त्यांना अभ्यासकच म्हणतो कारण सरांकडूनच आम्हाला खूप शिकायला मिळतं असे डॉक्टर अभय मंडलिक सर व आमचे पीएचडीचे विद्यार्थी सोनूने यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं तर अजून डॉक्टर समाधान इंगळे सर व सर्वात महत्त्वाचे या ठिकाणी उपस्थित असणारे अत्यंत दिग्गज आणि असे मोठे मोठे साहित्यिक या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ते या ठिकाणी ऐकत आहेत. अजून या ठिकाणी माझ्याकडून कोणाचा नामोल्लेख जर राहिला असेल तर मी नौका अभ्यासक म्हणून आपण या ठिकाणी मला क्षमा करायला अशी मी विनंती करतो. व या ठिकाणी आपण सर्व उपस्थित राहिलात. आमच्या एमएचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिलात. सर्व रसिक वाचक या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्यामुळे मी आपण सर्वांच्या या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. माझ्याकडून कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर त्याची क्षमा मागतो व अध्यक्षांच्या परवानगीने या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असे या ठिकाणी जाहीर करतो. एमएचे प्रथम वर्षाचे जे विद्यार्थी आहेत व पीएचडीचे संशोधक विद्यार्थी या ठिकाणी आहेत आपण 2 मिनिटं या ठिकाणी थांबावं कारण सर्वात महत्त्वाचं जे आपलं स्वागत समारंभ आहे या मंडलिक सर पोस्ट करायचं ना फिनिश केलं